नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत असून आज आपण महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजेच DMER यांच्यातर्फे जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जी सरळ सेवा भरतीमार्फत त्यामध्ये जे असणारी वेगवेगळी पदं आहेत, तांत्रिक अतांत्रिक स्वरूपाची, त्याची जी भरती होणार आहे त्या भरतीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या भरतीसाठी वेगवेगळ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, परीक्षेचे स्वरूप असेल किंवा होणाऱ्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचे स्वरूप कसे असणार आहे, प्रश्न कसे असणार आहेत किंवा फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच येणाऱ्या वेगवेगळ्या भरती, त्या भरती संदर्भातील वेगवेगळ्या अपडेट्स, परीक्षेची माहिती, अशा सर्व गोष्टी समजण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू DMER मार्फत प्रसिद्ध झालेली पदभरती. तर सुरुवातीला यांनी इथं मेन्शन केलेलं आहे, बघू शकता की ही जी भरती होणार आहे ती सरळ सेवा भरती असणार आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक स्वरूपाची पदे असणार आहेत, जी गट क अंतर्गत भरण्यात येणार आहेत. या भरतीची डिटेल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन करू शकता, www.med-edu.in वरती. अर्ज भरण्याची सुरुवात 19/6/2025ला चालू झालेली आहे. त्यामुळे फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरणार असाल तर पूर्ण माहिती घ्या, जाहिरात एकदा वाचा, पूर्ण माहिती समजून घ्या, कोणकोणती कागदपत्रे लागतील, फॉर्म कसा भरावा, भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल, तसेच कोणत्या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता ही पूर्णपणे ग्राह्य धरली जाईल किंवा डॉक्युमेंट्स जे लागणार आहेत ते तुमच्याकडे आहेत का, आणि जर असतील तर ते व्हॅलिड असतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज जो सुरू होणार होता तो 19 तारखेला सुरू झाला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जूनला चालू झालं आहे आणि 9 जुलैला बंद होणार आहे. सायंकाळी 11:55 याची वेळ त्यांनी चालू ठेवलेली आहे. तर फॉर्म भरायचा असेल तर शेवट तारखेच्या आधी भरून घ्या. तर जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही टेक्निकल इश्यू येत असतील तर त्यांनी इथं त्यांचा नंबर मेन्शन केला आहे, काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांना काही सांगायचं असेल तर ईमेल ID दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर या पदभरतीमध्ये एकूण वेगवेगळी अशी 17 पदे आहेत, ज्या 17 पदांचा पदसंख्या जी आहे ती एकूण 1107 आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला बघू शकता, पहिलं पद आहे ग्रंथपाल, ज्याच्यामध्ये एकूण 5 जागा आहेत. आहार तज्ज्ञ असतील 18 जागा, समाजसेवा अधीक्षक आहे वैद्यकीय विभागातर्फे, ज्यामध्ये 135 जागा आहेत. भौतिक उपचार तज्ज्ञ 17 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एकूण 181 जागा आहेत. जर तुमच्या रिलेटिव्ह असतील, मित्रमैत्रिणी असतील ज्यांचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ हा कोर्स झाला आहे किंवा त्या फील्डचे असतील तर त्यांना या भरतीमध्ये अर्ज करण्यास नक्की सांगा, कारण याचा पे स्केल वगैरे चांगला आहे. दिलेला सिलेबसचा अभ्यास असेल तर या पदाला ते नक्की ट्राय करू शकतात. त्याचबरोबर क्षकिरण तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी ज्यांचं सायन्समधून शिक्षण पूर्ण आहे त्यांनी या पदाला अर्ज करू शकतात. प्रॉपर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, पात्रता जे असेल ते आपण पुढे बघणारच आहोत, पण जर पदसंख्या बघितली 170 आहे तर इथे फॉर्म भरण्यास हरकत नाही. त्याचबरोबर क्षकिरण सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, प्रलेखाकार म्हणजेच ग्रंथसूचीकार वगैरे ही जी पदं आहेत त्याची 36 संख्या आहे. आणि त्याचबरोबर जे 8वी पास वगैरे असणार आहे ते वाहन चालक या पदासाठी एकूण 37 जागा आहे. पे स्केल चांगला आहे, त्यामुळे चालूच्या 17 पदामध्ये जर कोणाकडे शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांनी या पदभरतीमध्ये नक्कीच अर्ज करावा. त्याचबरोबर महत्त्वाचं, ज्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकच्या 12 जागा आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखकच्या 37 जागा आहेत. म्हणजेच हे क्लार्कचे पद नसून शॉर्ट हँड स्टेनोग्राफर या पदासाठी ही जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये 16 आणि 17 नंबर मेन्शन केलेला आहे. आणि ही जी पदे असणार आहेत उच्च श्रेणी लघुलेखक किंवा निम्न श्रेणी लघुलेखक, ही मुंबई बाहेरील पदे आहेत, ही माहिती असू दे. अशी एकूण 17 वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 1107 जागांची ही भरती DMERनं सरळ सेवेमार्फत जाहीर केलेली आहे. तर याची शैक्षणिक अर्हता बघू, जे प्रत्येक पदासाठी जे त्यांनी मेन्शन केलेली आहे ती पात्रता आपण थोडक्यात बघणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एक क्लिअर होईल की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू शकता. तर पहिलं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर याच्यासाठी बेसिक जे क्वालिफिकेशन लागणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर ऑर म्हणल्यामुळं तुम्हाला खालील पण गोष्टी बघाव्या लागतील, ज्याच्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स असेल किंवा फिजिक्स केमिस्ट्री विषय घेऊन बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट लॅबोरेटरीचं केलं असेल. त्याचबरोबर तुमचं जे रजिस्ट्रेशन होणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं ते व्हॅलिड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमार्फत झालेलं असावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॅन्डिडेट जे मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेले असतील, जे लॅबोरेटरी असिस्टंट
गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल असणार आहेत तिथे जर तुम्ही काम केलं असेल 1 वर्षासाठी तर तुम्हाला इथं पहिला प्रेफरन्स मिळू शकतो. तर ही माहिती महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय बघायचं आहे, तर तुमच्याकडं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी बेस इन पॅरामेडिकलचं शिक्षण पूर्ण असावं लागेल. त्याचबरोबर तुमच्याकडं सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरीचं सर्टिफिकेशन लागणार आहे. त्याचबरोबर जसं वरच्या पदाला सांगितले महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं तुमच्याकडं रजिस्ट्रेशन लागेल आणि जर तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्हाला इथं प्रथम प्राधान्य मिळणार आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी त्यांनी एक टीप दिलेली आहे की प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर याची ज्यांच्याकडं ग्राह्य शैक्षणिक पात्रता असेल ते सुद्धा येथे फॉर्म भरण्यास पात्र ठरणार आहेत. त्यानंतर तिसरं पद आहे ग्रंथपाल. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय लागणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्समधून झालेली असेल. मिनिमम क्वालिफिकेशन ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन आर्ट्स, कॉमर्स और सायन्स. त्याचबरोबर महत्त्वाचं काय लागणार आहे, त्यांनी जे प्रिफर करणार आहेत या पदासाठी ते असतील MSc विथ बायोलॉजी और झुलॉजी. तुमचं MSc कंप्लीट आहे बायोलॉजी आणि झुलॉजीमध्ये तर तुम्हाला इथं पहिला प्रेफरन्स ते देणार आहेत. तर असे कोण विद्यार्थी असतील तर त्यांनी नक्की इथे फॉर्म भरावा. त्याचबरोबर इन ॲडिशनल पोस्ट डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्यानंतर त्याच्याच खालचं पद आहे ग्रंथपाल सहाय्यक, ज्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे SSC एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी म्हणजे 10वी 12वी महाराष्ट्र सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ 6 मंथ ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स. तर बघा ग्रंथपाल सहाय्यकसाठी 10वी 12वी त्याचबरोबर जर तुमच्याकडं 6 महिन्याचं लायब्ररी सायन्स पदाचा जर तुम्ही कोर्स केला असेल तर तुम्हाला इथं चान्स आहे. त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी जे क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे पात्रता त्याच्यामध्ये डिग्री तुम्हाला आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधून असेल तर चालेल. स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी प्रेफरेबल राहणार आहे BSc. सेम सब्जेक्ट बायोलॉजी और झुलॉजी जर असेल किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट केला असाल तुम्ही 6 महिन्याचा तर तुम्हाला इथं त्यांनी प्रेफरन्स देणार आहेत. त्यानंतर ECG तंत्रज्ञासाठी BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचं बॅचलर ऑफ सायन्स पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेशन BSc सायन्स लागेल. सेम सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं पात्र आहात. त्याचबरोबर व्हॅलिड रजिस्ट्रेशन हे प्रत्येक पदासाठी लागणार आहे ज्या पदासाठी ॲप्लिकेबल आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला असेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ECG तंत्रज्ञ या पदाचा तर त्यांना इथं पहिला प्रेफरन्स दिला जातो. त्याचबरोबर आहार तज्ज्ञ म्हणजेच डायटिशियन या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे BSc होम सायन्स डिग्री असावी लागेल. त्याचबरोबर डिग्री इक्विलंट जरी सर्टिफिकेट असेल BScचं होम सायन्सचं तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र ठरणार आहात. त्यानंतर 8 नंबरचं पद आहे औषध निर्माता. औषध निर्माता पदासाठी कमीत कमी HSC किंवा इक्विलंट सर्टिफिकेट लागेल गव्हर्नमेंटचं. त्याबरोबर आणि म्हणल्यामुळं आणि म्हणजेच याच्यासोबत डिप्लोमा डिग्री लागेल कशी तर फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा जर तुमच्याकडे इन्स्टिट्यूट स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा फार्मसी सर्टिफिकेट असेल स्टेट गव्हर्नमेंटचा तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र ठरता. आणि महत्त्वाचं तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन हवं फार्मसीचं. ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 9 प्रलेखाकार. याच्यामध्ये बघा तुम्हाला SSC एक्झामिनेशन त्याचबरोबर हायर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजे 10वी 12वी आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडं सर्टिफिकेट कोर्स 6 महिन्याचा जरी असेल लायब्ररी सायन्सचा तरीसुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरण्यास पात्र ठरता. पुढील पद क्रमांक 10 समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय विभाग. याच्यामध्ये तुम्हाला फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे सोशल वर्कची MSW. त्याचबरोबर जर तुम्हाला फील्ड वर्क असेल फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सोशल वर्क जर तुमच्याकडे सोशल वर्क MSWची डिग्री असेल फील्ड वर्कची किंवा सोशल वर्कची तर तुम्ही इथे फॉर्म भरण्यास पात्र ठरता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे फील्ड वर्क फ्रॉम अँड ओपन ऑर डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द युनिव्हर्सिटी जी ग्रँट कमिशन असेल तरीसुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरण्यास पात्र ठरता. पद क्रमांक 11 क्षकिरण तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियन. मिनिमम क्वालिफिकेशन काय राहणार आहे बॅचलर डिग्री पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची ज्याच्यामध्ये BSc रेडिओग्राफी हा कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे किंवा BSc विथ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स रेडिओग्राफी. इतकी जर शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. पण ज्यांच्याकडं 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असेल एक्सरे टेक्निशियनचा जो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वर्क केला असेल त्याला इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्राचं. ही महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती बघत जा. नुसतंच मिनिमम क्वालिफिकेशन बघून जर फॉर्म भरत असाल तर तुमचे पैसे वेस्ट जाऊ शकतात. त्यानंतर पद क्रमांक 12
क्षकिरण सहाय्यक म्हणजेच एक्सरे असिस्टंट. सेम असणारे शैक्षणिक पात्रता थोडाफार चेंज होईल बघा. डिग्री लागणार आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची, रेडिओग्राफी BSc मधून. त्याचबरोबर ऑर म्हणले BSc मध्ये जर सब्जेक्ट असतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट जरी केला असेल रेडिओग्राफीचा तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र ठरता. पण जर तुमच्याकडे 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असेल एक्सरे असिस्टंटचा तर तुम्हाला इथं पहिला प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर 13 नंबरचं पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ. याच्यासाठी कमीत कमी 12वी पास, त्याचबरोबर सायन्स सब्जेक्ट 12वी मध्ये असावा लागेल. आणि सोबतीला जर तुम्ही बॅचलर फिजिओथेरपी हा कोर्स तुमचा असेल किंवा सर्टिफिकेशन असेल युनिव्हर्सिटीकडून तर तुम्ही इथे पात्र ठरता. त्याचबरोबर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन असावं लागेल. पुढचं 14 नंबरचं पद आहे दंत तंत्रज्ञ म्हणजेच डेंटल टेक्निशियन. जर तुमच्याकडे हायर सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजेच 12वी असेल, त्याचबरोबर डेंटल मेकॅनिकल कोर्स तुमचा कंप्लीट असेल आणि जर महाराष्ट्र स्टेट डेंटल काउन्सिल जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरता. त्यानंतर क गटातील महत्त्वाचं पद वाहन चालक, ज्याच्यासाठी खूप साऱ्या लोकांना संधी आहे, ज्यांचं ड्रायव्हिंग आहे प्लस सगळ्या गोष्टी त्यांच्या कंप्लीट आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा या पदासाठी पात्रतेचे निकष भरपूर ठेवलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी यात काय सांगितले बघा की वाहन चालक पदासाठी कमीत कमी वय वर्ष जास्तीत जास्त 38 वर्ष असेल तर चालेल, 38 वर्षापेक्षा जास्त असेल तर इथं चालणार नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स लाईट मोटर व्हेकल किंवा मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल असेल तर चालतं. ऑर म्हणल्यामुळं जर तुमच्याकडे हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल असेल अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट तर तुम्ही इथे फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरता. त्याचबरोबर शुड बी हॅव पास्ड सेकंडरी स्कूल म्हणजे तुम्हाला इथं 10वी पास असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल कशाचा तर लाईट मोटर व्हेकल ऑर मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल चालवण्याचा. पण तो कुठे लागणार आहे जर तुमच्याकडे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये जर तुमची ड्रायव्हिंग झाली असेल तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाईल. त्याचबरोबर शुड बी पोसेस बेसिक नॉलेज ऑफ रिपेरिंग. वाहन चालक पदासाठी कुठल्याही विभागात अर्ज करत असाल तर ही महत्त्वाचं आहे की तुम्हाला बेसिक नॉलेज गाडी त्या रिपेअर करण्याचं किंवा त्या गाडीची देखभाल करण्याचं असावं लागतं. त्यानंतर 6 नंबरचं पॉईंट आहे की हॅव अ क्लीन रेकॉर्ड ऑफ ड्रायव्हिंग मोटर व्हेकल. त्याचबरोबर तुमची हेल्थ गुड लागणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमच्यावरती गुन्हा वगैरे किंवा तुमचं जे रेकॉर्ड असेल ते त्यांना व्यवस्थितच लागणार आहे आणि तुमचं जे तब्येत आहे ती त्यांना हेल्दी असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही शॉल नॉट हॅव बीन हेल्ड गिल्टी म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून ॲक्सिडेंट असेल किंवा अजून काही असेल ज्याच्यामध्ये तुमच्यावरती केस लागली असेल किंवा गुन्हा नोंद झाला असेल असं जर असेल तर तुम्ही इथे पात्र ठरत नाही. त्याचबरोबर देअर शॅल बी एनी ॲक्सिडेंट रजिस्टर्स अगेन्स्ट द ड्रायव्हर. जर ड्रायव्हिंग करत असताना जर काही ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याचा गुन्हा नोंद झाला असेल तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र ठरत नाही. त्याचबरोबर हॅव कम्प्लीट नॉलेज ऑफ टोपोग्राफी ऑफ कॉन्सर्न एरिया म्हणजे ज्या विभागातर्फे ज्या जिल्ह्यात ज्या सिटीमध्ये तुम्हाला नोकरी दिली जाईल त्या जिल्ह्याचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, तेथील रस्त्यांचं. त्याचबरोबर कॅन रीड अँड स्पीक मराठी हिंदी लँग्वेज अँड कॅन रीड इंग्लिश लँग्वेज म्हणजे कमीत कमी मराठी आणि हिंदी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे आणि इंग्लिश लँग्वेज कमीत कमी वाचता येत असेल तरी सुद्धा चालेल. वरची जी होती ती तांत्रिक पदे होती आणि 16 आणि 17 नंबरचे जे अतांत्रिक पद आहे त्याची शैक्षणिक पात्रता बघू. 16 नंबरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. आता उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे काय तर स्टेनोग्राफर, सिनियर स्टेनोग्राफर आणि निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिशमध्ये. तर काही जणांना ही 2 पदे म्हणजेच ज्युनियर क्लार्क आणि सिनियर क्लार्क असा गैरसमज खूप वेळा होतो किंवा होऊ शकतो. तर क्लिअर करून घ्या की उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे सिनियर स्टेनोग्राफर ज्याच्यामध्ये त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे पहिली असणार आहे कमीत कमी SSC किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन पासआउट आणि सेकंड शॉर्ट हँड स्पीड मिनिमम 120 वर्ड पर मिनिट असणं गरजेचं आहे आणि टायपिंग इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट प्लस मराठी 30 वर्ड पर मिनिट असणं गरजेचं आहे. तर एक लक्षात घ्या टायपिंगवरती कुठलीही पदभरती निघू दे त्याच्यासाठी कमीत कमी तुमच्याकडं टायपिंगचं इंग्लिश 40 आणि मराठी 30 वर्ड पर मिनिटचं सर्टिफिकेशन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 नंबरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक. याच्यामध्ये सेम क्वालिफिकेशन SSC इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन आणि शॉर्ट हँडचा स्पीड कमीत कमी 100 असावा लागेल. ठीक आहे. आणि थर्ड महत्त्वाचं म्हणजे टायपिंग इंग्लिश 40 आणि मराठी 30 इतक्या 3 गोष्टी जर असतील तर तुम्ही स्टेनोग्राफरच्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे टिप्स सांगितले
की जर तुम्ही गट क तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ किंवा आणि ECG तंत्रज्ञ या पदाकरिता जर अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कधी? कागदपत्र पडताळणीच्या वेळी. त्याचबरोबर भौतिकोपचार तज्ञ, दंततंत्रज्ञ, औषध निर्माता या पदाकरिता त्या परिषदेचे कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं तुम्हाला बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर याची वयोमर्यादा त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. प्रत्येक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी असेल तर कमीत कमी 18 असावा आणि जास्तीत जास्त 38. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 पेक्षा नसावे. त्याच्यासाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर असणं गरजेचं आहे आणि ते पण व्हॅलिड. ज्याची एक्सपायरी झाली असेल त्यांना नवीन काढावं लागेल. पदवीधर अंशकालीन विद्यार्थी असतील काही तर त्यांच्यासाठी त्यांनी याप्रमाणे जसं सांगितलं आहे 55 वर्ष इतकं राहणार आहे वयाची मर्यादा. आणि स्वातंत्र्य सैनिकासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यातर्फे जो शासन निर्णय आहे त्यानुसार वयोमर्यादा ठरणार आहे. त्यानंतर खेळाडू असतील काही उमेदवार, स्पोर्ट्स पर्सन, तर त्यांच्यासाठी इथं 43 वर्षाची वयोमर्यादा त्यांनी फिक्स केलेली आहे. काही दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्ष असणार आहे आणि माजी सैनिक उमेदवार असतील तर त्यांना अधिक 3 वर्ष दिले जातील आणि कमीत कमी 45 वर्ष असणार आहे. आणि जर कॅन्डिडेट अनाथ असेल तर कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 वर्षाची वयोमर्यादा ठेवलेली आहे. तर पदे आणि पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण बघितली. तर पुढील पॉईंट आहे की जो सिलेबस असणार आहे, जी परीक्षा होणार आहे ती कशी होणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप इथे सांगितलं आहे की संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे CBT परीक्षा होणार, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन ऑप्शन असणार आहेत. ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिका या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. 2 नंबरचा पॉईंट, ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदाकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक म्हणजे CBT वरून घेण्यात येणाऱ्या मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तसेच बौद्धिक चाचणी संबंधित पदाच्या विषयावरील 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. 3 नंबरचा पॉईंट, ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी होणार आहे प्रोफिशियन्सी टेस्ट त्या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाला एकूण 30 गुण ठेवून 120 गुणांची 60 प्रश्नांची परीक्षा होणार आहे. ज्याच्यामध्ये 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल 120 मार्कापैकी 45% म्हणजे साधारण 50च्या आसपास मार्क जातील. तितके जर मार्क तुम्ही पाडत असाल तर तुम्हाला पुढे व्यावसायिक चाचणी देण्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात. चांगली संधी आहे. व्यवस्थित फॉर्म भरून परीक्षा देऊन तुम्ही पुढं जाऊ शकता. त्याचबरोबर सेम सगळ्या इतर विभागाच्या परीक्षेला जी पद्धत आहे तीच आहे. ऑनलाईन बेस्ड होणार आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे कंपनीकडून, ज्यांना IBPS किंवा TCS ज्यांना देतील त्यांच्याकडून. त्यानंतर उमेदवारास हा पॉईंट महत्त्वाचा आहे. उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर चुकीच्या उत्तरासाठी उमेदवाराच्या प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी नाही आहे. त्यानंतर अतांत्रिक संवर्गातील जे पद आहेत, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक, याच्यासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा होईल. त्याचे एकूण 60 प्रश्न असतील व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. वेळ 1 तास, ज्याच्यामध्ये 60 बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ असतील आणि व्यावसायिक चाचणीसाठी किमान 80 गुण ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे 4 विभाग केलेत, ज्याच्यामध्ये विभाग 1, विभाग 2 असे विभाग एकूण 4 असणार आहेत. प्रत्येकात 15-15 MCQ असतील. ठीक आहे. तर या पद्धतीने परीक्षा होणार आहे. पूर्ण जाहिरात वाचून घ्या. जाहिरातीमध्ये काही समजत नसेल, कळत नसेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या ग्रुपवरती पूर्ण माहिती दिलेली आहे. परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांची संख्या इथेच त्यांनी सांगितलेली आहे. याप्रमाणे पूर्ण परीक्षा होईल. त्याचबरोबर इतर कोणती माहिती समजली नसेल, अजून काही प्रश्न पडले असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रॉब्लेम्स कमेंट करा. ते आपण नक्की तिथे सॉल्व करू. संधी चांगली आहे. पदभरतीमध्ये पदांची संख्या जास्त आहे. तर तुम्ही पात्र ज्या पदासाठी होत असाल त्या पदासाठी नक्की अर्ज करा. जर कोणाला कुठे काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. ग्रुपला जॉईन व्हा. या भरतीशी रिलेटेड वेगवेगळ्या पदाच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलद्वारे देणारच आहोत. या पदासाठी परीक्षेचे शुल्क त्यांनी सांगितले खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गासाठी 900 रुपये, ज्याच्यामध्ये 10% सूट आहे. परीक्षा शुल्क ना परतावा असल्याने विचार करून व्यवस्थित फॉर्म भरा. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. पुढील अपडेट घेऊन लवकरच येऊ. तोपर्यंत धन्यवाद.